अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अतोनात नुकसान झालंय। पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पैठणच्या जायकवाडी धरणातून 2,81,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पैठण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं। विसर्ग वाढल्यानं जनजीवन विस्कळीत। जालन्याच्या कुंभेफळ आणि वाघरूळमधील नुकसानाची अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी। स्वतः ट्रॅक्टर चालवत आणि पुराच्या पाण्यातून जात शेताची पाहणी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। कौडगावमधील शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी, संपूर्ण सोयाबीन पीक वाया गेलं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, 50 गावातील रस्ते बंद, 1200 नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर। सीना नदीचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं। बीडच्या आष्टीमधील हिंगणीमध्ये 13 जणांना एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू करण्याचे प्रयत्न, अंगावर शहारे आणणारी दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचं ऊसाचं नुकसान, पावसामुळे शेतकरी चिंतेत। लातूरच्या उजेड ते बिबराळ रस्त्यावरील ओढ्याच्या पुरामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी वाचवलं। ओढ्याच्या पुराचा अंदाज न आल्यानं शेतकरी पुरामध्ये वाहून गेल्याची घटना। नाशिकमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक भागात रस्ते बंद, पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक मुलांचा जुगाड, थर्माकोलचा तराफा तयार करून प्रवास। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा नळगंगा नदीमध्ये 4 जण बुडाले। दसरखेडमधील एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध बचाव पथकाकडून अद्याप सुरू। निमगाव आणि दसरखेड गावावर शोककळा।